ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी. शरद पवार यांचं सैन्य दलातील महिलांसंदर्भात एक वक्तव्य पुढे येतंय. मी संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यामध्ये भरती करण्याबाबत प्रस्ताव ठेवलेला होता, पण तिन्ही दलाच्या प्रमुखांनी याला नकार दिला होता, असं शरद पवार यांनी म्हटलंय. मी 4थ्या बैठकीमध्ये तिन्ही दलाच्या प्रमुखांना सांगितलं की याबाबतचा निर्णय मी घेणार आहे आणि महिलांना सैन्य दलामध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली, असं शरद पवार यांनी म्हटलंय. एका बैठकीमध्ये मी सुचवलं की जगातल्या अनेक देशामध्ये आज लष्करामध्ये मुलीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी हे घेतात आणि आपण हा निकाल का घ्यायचा नाही. माझ्या तिन्ही सर्व्हिसेसची आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांनी मला सांगितलं हे शक्य नाही, हे झेपणार नाही, हे कठीण काम आहे आणि तुम्ही मुली नाहीचं फोर्स करू नका. मी सांगितलं तुम्ही विचार करा, पुढच्या मीटिंगमध्ये सांगा. पुढच्या मीटिंगमध्ये या तिघांनी नाही म्हणून सांगितलं. त्याच्या पुढच्या मीटिंगमध्ये विषय चर्चेला घेतला, पुन्हा नाही म्हणून सांगितलं. तिसऱ्या मीटिंगला नाही म्हणून सांगितलं आणि 4थ्या मीटिंगला त्यांना सांगावं लागलं की या देशाच्या जनतेनं संरक्षणविषयक निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलेला आहे आणि त्यामुळं इथून पुढं भारताच्या सैन्यामध्ये 9% मुली असतील आणि त्यांना संधी द्यायची. आज आपण बघतो की जे काही पाकिस्तानच्या सीमेवर जे घडतं आहे त्या संवेदनशीलचं विश्लेषण 2 भगिनी संबंध देशवासियांना आज या ठिकाणी करतात.